भाई तिथं बस बंद पडली आहे आणि ट्रॅफिक बघा. आवाज येत काय सिद्धार्थ कॉलनी आपण बाहेरचे लोक आपल्याला इथे ऐकायला आले. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धर्मदान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज बॅकग्राऊंड थोडं चेंज आहे कारण 9 वाजलेत. खूप जास्तच उशीर झालाय मला ना. 8:30 वाजता मी उठलो झोपेतून उठलो तर काय बघतोय 8 वाजलेत. मला खूप जास्त उशीर झाला म्हणून ना व्लॉग घरी बनवला नाही. फटाफट आंघोळ केली, रेडी झालो, चाय नाश्ता केला, लगेच निघालोय. मी ट्रेनने नाही जाणार आहे कारण आज खूप उशीर झाला. ओपीडी मध्ये ओरडतात म्हणून बाईक घेऊन चाललोय. अजून ही बॉटल कशाला नेतोय कारण बाईक थोडी धुतो कारण घाण झालेली असते ना, त्यामुळे बाईक धुवायची आहे. मी अजून निखिलच जाणार आहेत सोबत. त्याला पण तो पण माझ्यासाठीच वेट करत होता. 9 वाजून गेलेत, अजूनपर्यंत मी घरीच आहे. अजून मला तिथे 9ला पोहोचायचं असतं. विचार करा, खूप जास्तच उशीर झालाय. तर चला मग फटाफट निघूया. बघा गाडी किती घाण झाली आहे. चांगलं झालं मी पाणी घेऊन आलो, पाण्याची बॉटल. ऍटलिस्ट धुवेल, चांगली दिसेल तर चकाचक. भाई तिथं बस बंद पडली आहे आणि ट्रॅफिक बघा. ट्रॅफिक बघा भाई, खूपच उशीर झालाय. मी आता जस्ट कॉलेज मधून घरी आलोय. लेक्चर प्रॅक्टिकल झाले. मम्मीला पण घेऊन आलोय शाळेमधून. काय झालं? काय लागू? पाळणा आलू. काय झालं? बाबू रडायला लागलाय. ए झोप 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 झोप. लागला, रडायला लागला, रडायला लागला. मम्मीला पण सोबतच आणलंय. बाईक नेली होती, मग तिथून येताना मम्मीला पिक केला शाळेमधून, मग घरी आणला. अजून बघा काय स्पीकर बघा. लाइटिंग लाइटिंग लावतायत कारण तुम्हाला माहितीये उद्या काय. म्हणजे आता हा सगळ्यांना माहिती आहे उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे. तर खूप जास्तच अख्खा इंडिया एक्साइटेड आहे. काही तास बाकी आहेत 12 वाजायला. खूप जास्त म्हणजे भाई, जे म्हणजे आम्ही भाई वेगळीच फिलिंग आहे यार. बाबासाहेबांची जयंती आहे ना, वेगळीच फिलिंग आहे. त्यांनी खूप असं पूर्ण भाई सगळ्यांसाठी खूप काय केलंय भाई. म्हणजे खूप जास्त. खूप काही लोक मानत नसतील पण त्यांना पुढे जाऊन कळेल की बाबासाहेब काय होते. असं आहे. काही काही लोक मानत नाहीत. ते तुम्ही पुस्तकं वाचा, बाबासाहेबांना समजून घ्या. जर बाबासाहेब तुम्हाला कळतील तर समजा तुम्ही जग जिंकलं. आता नाही कळलं तर काय नाही, काय हरकत नाही. तुम्हाला पुढे कळेल की बाबासाहेब काय आहेत. म्हणजे भाई नो वर्ड्स. ते ते भाई देवापेक्षा जास्त मोठे आहेत सगळ्यांसाठी. खरं भाई, खूप काय केलंय आपल्या आपल्या सगळ्यांसाठी. खूप काय केलंय. कधीच भेदभाव त्यांनी केला नाही. सगळ्यांसाठी खूप काय केलंय. तर बघा लाइटिंग वगैरे लावली आहे. फक्त एक झेंडा पाहिजे होता आम्हाला, ब्ल्यू कलरचा. अजून येवा का, येवा का. लागले का रडायला? काय नाही ना, कपाटात नाही ना. फ्लॅग कुठे? फ्लॅग फ्लॅग झेंडा निळा. हा हाय का? बघायला लागेल. झेंडा हाय बोलतात. मला दे ना मम्मी. सोनाली माझी झोपली ना, माझी सोनाली झोपलीला मोती. हे बघा, बापाने त्याच्या मुलाला हातात घेतलंय. खूप कमी वेळा दादा त्याच्या मुलाला हातात घेतो ना. देवळाला अशी लावणं अशी नाही चांगली वाटत लाईटिंग. मग कशी लावायची आहे? आपण बेबी शॉवरला कशी लावली का अशी पण चांगलीच आहे. नाही बरोबर वाटत. आपल्या देवळाला अशी ही पाहिजे, छान वाटते देवळाला. ठीक आहे, लावूया. हा आधी चाय पिऊ, मग नंतरला मी लाइटिंग लावतो. ते झेंडा पण बघ. मी आता रेडी वगैरे झालोय मस्त. परत आंघोळ केली आहे, आता रेडी झालोय. आणि बघा सगळं डेकोरेशन वगैरे झालंय. अय मम्मी, हार फुल कधी लावायचे? कधी असतं तुला माहित नाही? 12ला. हा मग हार फुल आता 12 वाजता आम्ही लावणार आहेत. सगळी तयारी झाली. जी लाइटिंग जी आहे ना, ती अशी काढून अशी लावली आहे. आता वाजले किती? 11:30. फक्त अर्धा तास बाकी आहे. आणि मला जायचंय चेंबूर स्टेशनला. आंबेडकर गार्डन आहे, मग तिथं सगळे येतात वंदन करायला.
खूप चांगलं वाटतं तिथं. सगळे येतात तिथं डीजे वगैरे. आता आता दाखवणार आहे की 12च्या नंतर किती किती जागेवरती जयंती सेलिब्रेट करतात. ठीक आहे, फक्त अर्धा तास बाकी आहे. पंचशील होईल त्यानंतर आपण सर्वजण सिद्धार्थ कॉलनीतील तरुणांनो आवाज येतोय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज येतोय सिद्धार्थ कॉलनीत आपण बाहेरचे लोक आपल्याला इथे ऐकायला आलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता जस्ट मी घरी आलोय. जसं तुम्ही बघितलं की मस्त जयंती साजरी करतायत, नाचतायत वगैरे आणि वंदना घेत आहेत. अजून तुम्हाला माहिती आहे का, मी चेंबूरला पण गेलो होतो. चेंबूरला पण खूप जास्त लोक आले होते वंदन करायला. तर खूप चांगलं वाटलं, खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचे. पण नवीन चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.